समोरच्या अजून दुसरं कोणाला बोलायचं आहे का? पण फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यापेक्षा आपण त्यांनी जी आपल्याला शिक्षण दिली आहे ती अस्तित्वात आणणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या रोजच्या जीवनात फक्त जयंतीच्या दिवशी नाही पण आपल्या रोजच्या जीवनात पण ते जे शिक्षण आहे ते आपण पाळलं पाहिजे. हेच आजच्या दिवसाचा एक उद्देश आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. एवढंच सांगून मी माझं अभिवादन करतो. संत तुकाराम गेल्यानंतर जगाला संत तुकारामाचं महत्त्व सांगितलं असेल तर ते संत जनगाडे महाराज यांच्या लिखित गाथ्यामुळं. म्हणून संत जनगाडे महाराजांची जयंती आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो. परंतु संतांची जयंती साजरी मोठी करण्याऐवजी संतांची पुण्यतिथी मोठी साजरी करावी असं 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण सांगतात. कारण संत हे जगाला फार काही देऊन जात असतात आणि ते दिलेले त्यांचे विचार आचार हे आपण आचरणात आणण्यासाठी त्यांची पुण्यतिथी मोठ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे आणि करतातच प्रत्येक ठिकाणी. आणि आता जयंती यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करत असेल परवीन त्यानो तर पुढच्या वेळेस पुण्यतिथीला मोठा कार्यक्रम जशी संत रविदास महाराज यांची जयंती समाज साजरी करतो तशी आपण संत जनगाडे महाराज ह्या भागामध्ये साजरी करावी. साहेब असेल बापू असेल हे तुम्हाला कायमस्वरूपी मदत करत असतात. आपण ते या ठिकाणी मदत करतो. आणि या ठिकाणी आपल्या हनुमान चौकात असेल आणि संभाजीनगर मोठ्या ठिकाणी असेल नामदार अतुल साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं कार्य संतांचं कार्य पोहोचण्याचं काम करत असतो. आणि या ठिकाणी मी युवा उद्योगपती अनुराग भैया सावे यांना विनंती करतो संत शिरोमणी जनगाडे महाराज व संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त आपण आमचे पद्मे साहेब यांना विनंती करतो की आपण आज या ठिकाणी संत रविदास महाराज व संत जनगाडे महाराज यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन बोलावे. या ठिकाणी उपस्थितांचे प्रथम आभार मानतो. तरी जयंतीला पुण्यतिथीला एवढ्या लोकांचा माप या ठिकाणी हजर राहतो. हे सगळ्यात महान कार्य नामले साहेब आणि बापूजी हे कायमस्वरूपी या ठिकाणी उपस्थित राहतात. मी त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो. आणि संत रविदास महाराज हे 1527 इसवी सन शके या वेळेस त्यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचं कार्य हे महान आहे. ते वाखाणण्यासारखं आहे. आपल्या महाराष्ट्रात दिसून येत नाही परंतु उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं म्हणजे असं काही कार्य आहे ना भूतो ना भविष्य. प्रथम काशीमध्ये जर पाहत असेल तर रविदास महाराजाला प्रथम हे केलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यांची नावं देवा धर्माचे हे केल्या जातं. आणि मोदी साहेबांनी सुद्धा मोठा स्मारक रविदास महाराजाचं खूप मोठं बांधून दिलेलं आहे. आणि मागच्याच वर्षी त्यांनी उद्घाटन करून इतकं मोठी शोभीय म्हणजे जल्लोष यात्रा शहरात उद्घाटली होती उत्तर प्रदेशामध्ये. म्हणून त्यांचं सुद्धा मी खूप मनापासून आभार आहे. आणि जगनाडे महाराजाचं मोठं कार्य आहे कारण त्यांनी तुकाराम महाराजांना पुन्हा विनंती करतो की आपण संत जनगाडे महाराज व रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीने अभिवादन बोलावे. छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे अल्लाभाई होळकर संत रविदास महाराज संत जनगाडे महाराज यांना अभिवादन करून दामले साहेबांची नावं घेतलेली सगळी मला वाटतं पोलीस सौंदर्य लोक नाव घेतो त्यांनी घेतलं अशोक घेतलं अण्णाभाऊ घेतलं आणि आमच्या माता भगिनी सगळ्या या सगळे या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आणि आपण नेहमी जयंती पुण्यतिथी थोर पुरुषांच्या महापुरुषात साजऱ्या करतो. परंतु मी नेहमीच सांगतो की जयंत्या पुण्यतिथ्या का साजऱ्या कराव्यात कशामुळे साजऱ्या कराव्यात हे आपण त्यांनी जे कार्य केलेले त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनमानावर प्रकाश करून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आचरणात काही आणता येईल का आपल्याला काही तसं वागता येईल का त्यांच्या शिकवणीनुसार आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही वापर करता येईल का याच्याकरता जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या. आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी माझ्यासुद्धा आपल्याला आपल्या आज्याची पंचायती जन्मतारीख किंवा मृत्यूची तारीख विचारली तर माहीत नाही. कारण काय त्यांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कमी असं नाही आहे परंतु त्यांनी फक्त आपल्या कुटुंबापुरतं काम केलं. आणि जे महापुरुष आहेत त्यांनी जगाकरता काम केलं आहे म्हणून त्यांच्या जन्म. आणि त्यामुळं संत रविदास महाराज असतील
संत जगनाडे महाराज असतील, तर यांनी जे कार्य केलं पहिले प्रथम आताच्या पिढीला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांची पहिले जी शिकवण आहे, त्यांनी त्या काळामध्ये जातीवादाला मूठ माती द्यायचं काम केलं. संत रविदास महाराजांनी त्या काळामध्ये आंतरजातीवादाला महत्त्व दिलं. काकय्या नावाचे जे होते त्यांच्या माध्यमातून आणि संत तुकाराम महाराजांनी ते सांगितलं, गजानन महाराजांनी ते लिहून ठेवले म्हणून आपल्याला कळतं. त्यांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मामंगळ. ऐका जी तुम्ही गीता भागवत कराल ते इथं साध्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देवाचं पूजन बिजन दुसरं काही सांगितलं नाही. म्हणजे तुम्ही मंदिरात जाऊन पूजापाठच करा हेही सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं पहिले कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका, कोणाचाही द्वेष करू नका, जातीभेद पाहू नका. हे त्या काळात तुकारामाला सांगितलं, जगनाडे महाराजांनी लिहून ठेवलंय म्हणून आपल्याला कळतंय. परंतु आज आपल्याला आपण जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना माझ्या सहित सगळ्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण तसं आपल्या वैयक्तिक जीवनात वागतो का. आपण म्हणजे द्वेष तर सोडा, पण शेजाऱ्याचं पाणी जर जाळलं त्याशी भांडणं करतो. बाकी विषय तर सोडा, आपल्या डोक्यात एवढा द्वेष भरलेला आहे. शेजाऱ्याच्या मुलाला चांगले मार्क पडले तरी आपण त्याच्याबद्दल चांगलं म्हणायचं ऐवजी आपल्या मनात द्वेष, त्याच्या पंड्याला किती पडले आणि आमच्या बायाला कशी काय पडले. आपण कुठं चाललो, राजकारण पक्ष हे विषय सोडून द्या. पण आम्हाला जीवन जर जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजे. कारण आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. जर आपण संस्थानिक पिढी तयार केली नाही, तुम्ही महापौर झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, उद्योजक झाले, उद्योगपती झाले, गाड्या घोडे बंगले सगळे, आणि पुढची पिढी संस्कारित नाही आहे, तुमचं सगळं झिरो आहे. सगळं झिरो आहे. समजा तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहे आणि तुमचा मुलगा दुपारा हे पायाला घरी फुलत आला तर किती पदं कामं पडतील. महापौरपद चांगलं चालेल, उद्योजक चांगलं चालेल, बंगल्याला शोभा चांगली येईल, गाड्या घोड्या चांगल्या राहतील. आपल्या हनुमान चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राष्ट्रसंत संत रविदास महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लिहिणारे संत जनगाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त व संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हनुमान चौक या ठिकाणी शहराचे माजी महापौर व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ओबीसी मोर्चा बापू घरामोडे, युवा उद्योगपती आमचे अनुराग भैया सावे, मंगलमूर्ती शास्त्री व समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते, नेते, माता भगिनी यांच्या वतीनं संत जनगाडे महाराज व रविदास महाराज यांना या ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता. संतांचे विचार, जसं संत रविदास महाराज म्हणते की मन चंगा तो कटोत में गंगा, आणि संत रविदास महाराज म्हणतात न घडो कुठल्या जीवाचा मच्छर, वैष्णवाचा धर्म अमंगळ, आणि कुठल्याही धर्माचा कुठल्याही जीवाचा मच्छर घडू नये हे संतांची शिकवण, आणि सर्व समाजाला एक रूपातून आणून समाजामध्ये परिवर्तन घडण्याचं काम या ठिकाणी संतांच्या विचारानं आपण या ठिकाणी घडत असतो. या ठिकाणी आम्ही नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक संतांची जयंती, पुण्यतिथी, महापुरुषाच्या जयंत्या या ठिकाणी साजरा करतो, मोठ्या प्रमाणात करतो. सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो. या ठिकाणी मी संत रविदास महाराज व संत जनगाडे महाराज यांच्या चरणी त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन करतो. या ठिकाणी अनुराग भाई साहेब यांना विनंती करतो आपणही आज आपण सगळे अभिवादन करायला जमलो आहोत. पण फक्त अभिवादन नाही तर महाराजांचे शिक्षण आपल्या आयुष्यात आपण कसे घेऊ शकतो याच्यावरती आपण सगळ्यांनी भर दिला पाहिजे. फक्त जयंती दिवशी आठवण नाही, पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण महाराजांचे शिक्षण घेतले पाहिजे, आणि आपण सगळ्यांनी त्याच शिक्षणातून एकीची जी आहे त्यांची शिक्षण आहे त्याच्यावरून आपण पुढे चाललं पाहिजे.